डिअर स्टुडंट, नाउ सी अबाउट ईडी करंट्स. ईडी म्हणजेच काय आहे? एक प्रकारचा भाव असतो. जसं आपण पावसाळ्यामध्ये नदीला ओढ्याला पूर आल्यानंतर पाणी एका पॉइंट भोवती घर 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 फिरत असतं, त्याला आपण ईडी करंट म्हणतो किंवा सर्क्युलेटिंग पॅनल मध्ये असतं. सर्क्युलेटिंग एकाच पॉइंट भोवती घर 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 फिरत काय होतं? रेडियस वाढत जाते. अशा करंटला काय म्हणायचं? ईडी करंट म्हणायचं. आता याच्यामध्ये सपोज द कंडक्टिंग लूप इज रिप्लेस्ड बाय सॉलिड कंडक्टिंग प्लेट अँड रिलेटिव्ह मोशन बिटवीन कंडक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड. कशातला आहे? कंडक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड मधलं रिलेटिव्ह मोशन इंड्युसेस करंट इन द कंडक्टर प्लेट. आता काय माहिती आपल्याला? चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इंड्युस्ड ईएमएफ प्रोड्यूसर असतं. इंड्युस्ड ईएमएफ निर्माण होते आपल्याला माहिती आहे. तशा प्रकारे इथं काय होतं? मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा कंडक्टर काय होतो? ऑलवेज चेंज इन मॅग्नेटिक फील्ड होतं आणि मॅग्नेटिक फील्ड इंड्युसेस करंट इन द कंडक्टर प्लेट. इन दिस केस अगेन we and conductor and opposing force आपण अप्लाय करायचं. So must do work. प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट म्हटलं की काय होतं? वर्क डन होतं माहिती आहे आपल्याला. त्याच प्रकारे त्याचा फोर्स मुळे काय झाला? डिस्प्लेसमेंट झाला. म्हणजे काय झालं? तर वर्क डन झालेला. वर्क डू वर्क वाईल moving the conductor with uniform velocity. Moving the conductor with uniform velocity. V. The conduction electrons make up the induced current. Do not follow the path as they do with the loop. Loopचा path follow करत नाही, but swirl about असं गोलाकार फिरतात. Swirl about within the plate as they were caught in and eddy of water. पाण्याचा भोवरा जसा असतो तशा प्रकारे हा घर 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 फिरत असतो. त्याला आपण ईडी करंट म्हणतो. in an eddy of water, such currents are called an eddy currents. Eddy currents can be represented by a single path. कशा दाखवतो? Single path as shown in figure A. The induced in the conductor plate is responsible for the transfer of the mechanical energy into heat energy. काय होतं? मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर याच्यामध्ये हीट एनर्जी मध्ये होतं. द डिसिपेशन ऑफ एनर्जी ऍज ए हीट एनर्जी काय करतं? हीट एनर्जी निर्माण करतं. काय घर 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 एकमेकाचं पॉइंट भोवती फिरतो. तिथे काय होतं? मेकॅनिकल एनर्जीचं काय कन्व्हर्जन होतं? हीट एनर्जी मध्ये होतं. आणि दिस डिसिपेशन ऑफ एनर्जी ऍज हीट एनर्जी इज मोर अपीरेंट इन द अरेंजमेंट शोन इन फिगर ए, where conducting plate free to rotate about a pivot is allowed to swing down like a pendulum. Pendulum swing झाल्यासारखे इकडून तिकडे तिकडून इकडे काय होतं? दोलन येत असतो. पेन oscillate होत असतो through a magnetic field. In each swing, when the plate enters and leaves the field, a portion of its mechanical energy काय होईल? Transferred to heat energy. After several such swings, असे अनेक स्विंग झाल्यानंतर there is no mechanical energy left with the pendulum. काय होतं? अनेक स्विंग झाल्यानंतर मेकॅनिकल एनर्जी राहत नाही. लेफ्ट विथ द पेंडुलम अँड कन्व्हर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. कशामध्ये कन्व्हर्जन होतं? हीट एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं. इज डिसिपेटेड इन द सॉलिड प्लेट मेकिंग इट वॉर्म. त्यावेळेस काय होतं? गरम झाल्यासारखा वाटतो. आणि ईडी करंट कॅन बी रिड्यूस्ड बाय डिस्कंटिन्युअसली. काय होतं? रिडक्शन इन ईडी करंट होतं. कंटिन्युअसली काय होतं? रिडक्शन काय होतं? रिड्यूस्ड बाय डिस्कंटिन्युअसली इन द स्ट्रक्चर ऑफ कंडक्टर प्लेट ऍज dedicated as in figure C.
whenever a conductor is moved in a magnetic field मध्ये मूव्ह केल्यानंतर किंवा चेंज इन मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय होतं, फ्री इलेक्ट्रॉन्स इन द बल्क ऑफ मेटल स्टार्ट, बल्क म्हणजे मोठ्या प्रमाणात निर्माण होतात, स्टार्ट सर्क्युलेटिंग इन अ क्लोज्ड पाथ इक्विव्हॅलंट टू ए करंट कॅरिंग लूप इज कॉल्ड ॲज eddy current. Eddy currents result in generation of heat amounting to energy loss in the course of transformers, motors, induction coils. काय होतं, ह्याचा आपण उपयोग करतो किंवा ह्याच्यामध्ये तयार झालेलं आपल्याला वाटतं. त्याच्यानंतर आता सेल्फ इंडक्टन्स काय आहे, सेल्फ इंडक्टन्स आहे. सेल्फ म्हणजे काय आहे, स्वतःमध्ये चेंज येता येतं काय आपल्याला, इंडक्टन्स. सेल्फ इंडक्टन्स आहे त्याच्यामध्ये सेल्फ इंडक्शन मध्ये आपल्याला काय करता येईल बघा, consider a circuit in which the current is changing which vary with magnetic flux किंवा magnitude of magnetic flux. काय करतं, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स करतं किंवा मॅग्नेट्यूड मध्ये काय करतं, मॅग्नेटिक फ्लक्सच्या चेंज करत असता. आपल्याला माहिती आहे चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय आहे, इंड्यूस्ड ईएमएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स आहे आपल्याला माहित आहे. आता याच्यामध्ये काय केलं आपण, द करंट चेंजिंग which vary with the magnitude of magnetic flux linked with the circuit itself and consequently an EMF will be induced in the circuit. हे आपल्याला फॅरेडेज लॉ सांगितलेला, लेन्झ लॉ सांगितलेला आहे. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची डेफिनेशन तीच काय आहे, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इंड्युस्ड ईएमएफ विल बी प्रोड्युस्ड किंवा इंड्युस्ड ईएमएफ प्लस आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला फॅरेडेज लॉ सांगितलं. आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, ह्या कॉइल मध्ये ऑलवेज चेंज मॅग्नेट्यूडच्या कशामध्ये, मॅग्नेटिक फ्लक्सच्या मॅग्नेट्यूड मध्ये चेंज होतं. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय आहे, इंड्युस्ड ईएमएफ निर्माण होतोय आपल्याला माहित आहे. द प्रोडक्शन ऑफ इंड्युस्ड ईएमएफ इन द सर्किट इट सेल्फ, स्वतःच बघा, इट सेल्फ ऑन अकाउंट ऑफ चेंज इन करंट it is called as self inductance. काय आहे, प्रोडक्शन ऑफ इंड्युस्ड ईएमएफ इन द सर्किट itself, स्वतः होते. काय होतं, ह्याच्यामध्ये चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स होता आणि ह्याच्यामध्ये काय होतं, इंड्युस्ड ईएमएफ निर्माण होतो किंवा करंट निर्माण होतो, चेंज इन द करंट. इट इज कॉल्ड एज सेल्फ इंडक्टन्स म्हणतो. आता इथं लेट ऍट एनी इन्स्टंट द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स बघा, आता लेट at any instant the value of magnetic flux linked with the circuit itself be phi. काय है, phi be the magnetic flux linked with this circuit आहे corresponding to current I in it is as shown in figure. It is obvious that phi will be proportional to the current I. काय माहिती आपल्याला, phi is directly proportional किंवा proportional to the करंट. जेवढं फाय तेवढं करंट
म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगत आहे दॅट इज फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय आहे क्यू आय ला आपण फाय इज इक्वल टू एल आय सांगतो किंवा ऑर एल इज इक्वल टू फाय अपॉन आय सांगतो किंवा इथं आपण वेअर आय इज काय सांगतो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे काय आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आणि ह्याला आपण काय सांगतो कॉल्ड कोएफिशिएंट ऑफ called as coefficient of self induction काय म्हणतो self induction coefficient of self induction म्हणायचं कशावरून ह्या कॉइल मध्ये सेल्फ इंडक्शन म्हणजे काय आहे चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स आणि करंट इंड्यूस्ड इन द सेम कॉइल त्याला आपण सेल्फ इंडक्टन्स म्हणतो आणि ती डायरेक्टली प्रोपोर्शनल फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय करंट आहे फाय इज इक्वल टू एल आय वेअर एल इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कॉल्ड एज कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्शन म्हणतो त्याला आपण आणि याला इक्वेशन नंबर आपण 1 दिलेलं आहे फॉर क्लोजली वुंड कॉइल ऑफ एन टर्न्स किती तर एन टर्न्स असतील कॉइल मध्ये द सेम मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ ऑल द टर्न्स व्हेन द फ्लक्स थ्रू द कॉइल चेंजेस each turn of the coil contributes toward the induced EMF that is therefore काय सांगता येतं मग आपल्याला n phi b डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I आहे किंवा that is n phi b is equal to Li किंवा L is equal to n phi b divided by I. This is our equation number 2 झालेलं आहे. L depends upon the geometry of material. कशावरून आहे geometry of material, properties of coil, SI unit of coefficient of induction is काय सांगता येतं हेनरी. SI unit काय येतं SI unit of L is Henry or H. The induced EMF produced around the circuit per unit rate of change of current in it is called as self-inductance of the circuit. When the current increases in the induced EMF acts opposite, कसं होतं acts opposite to it and work is done in order to establish the magnetic flux associated with a steady current I0 in the circuit. Therefore, work done in time dt is काय असेल work done dw. काय सांगता येतं आपला फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आहे इथं पॉवर ei dt. दिस इज द वर्क डन आहे आणि तर ई बरोबर आपण काय सांगितलं अगोदर ई बरोबर मायनस एल डी आय बाय डी टी सांगतो. देअरफॉर इथं काय सांगायचं माहिती आपल्याला मायनस एल डी आय बाय डी टी. ईची किंमत लिहिली आपण डी आय बाय डी टी इंटू आय डी टी बरोबर मायनस एल आय डी आय बाय डी टी इंटू डी टी. देअरफॉर इथं काय सांगता येईल मग वर्क डन इज इक्वल टू मायनस एल आय डी आय. काय सांगता येतं मायनस एल आय डी आय सांगता येतं. Therefore, total work done. आता बघा टोटल वर्क डन काढायचं आपल्याला. Therefore, total work done. आता टोटल वर्क डन बरोबर काय सांगतील आपल्याला
इंटिग्रेशन असेल किंवा ऍडिशन असेल तर काय आता आपण इंटिग्रेशन घेऊ. W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dw इज इक्वल टू इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत आहे 0 पासून I0 मायनस LI DI बरोबर. इथं काय सांगता येईल मग आता मायनस एल कॉन्स्टंट बाहेर काढलं तर इथं आपल्याला काय सांगतं इंटिग्रेशन I0 टू I0 DI IDI. आता इंटिग्रेशन ऑफ IDI काय सांगता येतं आपल्याला I स्क्वेअर अपॉन 2 I स्क्वेअर अपॉन 2 विथ इन द लिमिट काय सांगता येतं 0 टू I0 अपर लिमिट मायनस लोअर लिमिट काय सांगता येईल मायनस एल I0 स्क्वेअर बाय 2 किंवा मायनस 1/2 एल I0 स्क्वेअर. आणि इन मॅग्नेट्यूड आता फक्त इन मॅग्नेट्यूड मध्ये काय सांगता येतं आपल्याला W बरोबर 1/2 L0 स्क्वेअर. दिस इज द वर्क डन मिळालेलं आपल्याला मिळालेलं आहे. नाव इफ I0 इज इक्वल टू 1 असेल तर इथं आपल्याला काय मिळेल इफ I0 इज इक्वल टू 1 therefore W इज इक्वल टू काय मिळेल 1/2 L मिळतं म्हणजे वर्क डन. किंवा करंट 0 असेल तेव्हा आपल्याला मॅक्झिमम करंट किती असेल 0 असेल तेव्हा आपल्याला वर्क डन इज द हाफ द इंडक्टन्स ऑफ द कॉइल मिळतं. काय मिळतं हाफ द इंडक्टन्स ऑफ द कॉइल मिळतं. किंवा ह्याला आपण इंडक्टन्स ऑफ कॉइल इज इक्वल टू ट्वाइस द वर्क डन. इट इज न्यूमेरिकली आहे L इज इक्वल टू 2W मिळालेलं आहे. Hence, self-inductance of the circuit is numerically equal to self-inductance of the circuit numerically equal to the twice the work done in the establishing the magnetic flux. बघा इंडक्टन्स काय आहे ट्वाइस द वर्क डन आहे. किंवा मॅक्झिमम करंट किती असायला पाहिजे 1 असायला पाहिजे. त्यावेळेस इंडक्टन्स ऑफ द कॉइल इज इक्वल टू काय म्हणता येतं ट्वाइस द वर्क डन इन एस्टॅब्लिशिंग द मॅग्नेटिक फील्ड फ्लक्स असोसिएटेड विथ युनिट करंट इन द सर्किट. दिस वर्क डन मीन्स एनर्जी ऑफ द वर्किंग. ह्याला काय म्हणायचं दॅट इज एनर्जी. ह्याला काय म्हणायचं एनर्जी ऑफ द सर्किट आहे. आणि therefore एनर्जी ऑफ द सर्किट इज इक्वल टू काय सांगता येतं therefore एनर्जी ऑफ सर्किट काय सांगता येईल इज इक्वल टू 1/2 L I0 स्क्वेअर. आणि कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय सांगता येतं आपल्याला 1/2 mv स्क्वेअर. बघा कायनेटिक एनर्जी बरोबर काय मिळालं आपला 1/2 mv स्क्वेअर आणि एनर्जी ऑफ द सर्किट 1/2 L I0 स्क्वेअर. फ्रॉम these equations we define the self inductance of the electrical circuit plays the same role. बघा इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये इंडक्टन्स काय आहे प्लेज सेम रोल प्लेड बाय मास इन इनर्शिया इन मेकॅनिकल मोशन. काय आहे मेकॅनिकल मोशन मध्ये मासचं जे कार्य आहे ते कशाचं कार्य आहे इंडक्टन्सचं कार्य आहे. म्हणजेच इंडक्टन्स इज अनालॉगस टू द कशाला आहे मेकॅनिकल मोशन मध्ये मासला आहे. म्हणजे मासचं रोल जे आहे तेच रोल कशाचा आहे एलचा आहे इंडक्टन्सचं आहे. अशा प्रकारे आपण सेल्फ इंडक्टन्स पाहिलेलं आहे. the inductance of a solenoid. Of a solenoid.
if a current I is established in the windings of a long solenoid. Long solenoid मध्ये काय केलं आपण? Current I is established in long solenoid. Current I is established. The current produces magnetic flux. आता solenoid I produces काय निर्माण करतं? Produces magnetic flux. Magnetic flux phi b through the central region. Gone through the central region. Current I produces magnetic flux किंवा magnetic field. Magnetic flux निर्माण करतो through the central region. The inductance of a solenoid is बघा आता inductance म्हणजे काय तर L is equal to N phi b upon I. I काय करंट आहे, N आर द नंबर ऑफ टर्न्स आहे आणि phi b इज द प्रोड्यूस्ड मॅग्नेटिक फ्लक्स आहे. कशामुळे निर्माण झालेला आहे? करंट मुळे. Where N are the number of turns आणि N phi b बघा N phi b is called काय म्हणतो त्याला आपण? मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज. मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज आहे. For a length L near the middle of the solenoid, the flux linkage is बघा flux linkage phi N phi b is equal to NL BA. बरोबर काय सांगता येईल माहिती आहे आपल्याला? B डॉट A म्हणजेच बघा N is equal to NL BA sin theta. म्हणजे इथं काय होईल? NL BA केव्हा आहे? थीटा बरोबर 0 असतो. किती असतो? थीटा बरोबर 0 म्हणजे where n is the number of turns per unit length. n काय आहे? नंबर ऑफ काय का? नंबर ऑफ टर्न्स per unit length. B is the magnetic field आहे inside and A is the cross sectional area of solenoid as B is equal to काय माहित आहे? mu0 Ni. This is the magnetic field काय? permeability times the current flowing through the conductor for n turns. किती मिळालं आपल्याला? mu0 Ni हे कोण सांगितलं आपल्याला? एम्पियर सांगितलेलं आहे. therefore L बरोबर काय सांगता येईल मग आपल्याला? N phi b divided by I बरोबर काय? NL BA divided by I. म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगतात आपल्याला? N I mu0 Ni बघा mu0 Ni ची किंमत ठेवलं इंटू A डिवायडेड बाय I. म्हणजे आपल्याला काय मिळाला? इज इक्वल टू mu0 n स्क्वेअर AL. Where AL is the interior volume of solenoid. काय आहे? AL interior volume आहे. therefore आपल्याला लेंथ पर युनिट लेंथ बरोबर आपल्याला काय मिळाला? mu0 n स्क्वेअर A. म्हणजे तिथं mu0 n स्क्वेअर A ची किंमत काय मिळाली? पाय d स्क्वेअर भागिले 4. आणि अशा प्रकारे आपल्याला being the diameter of the solenoid काय आहे? diameter आहे. diameter of the solenoid that is L is directly proportional to
n square and L is directly proportional to d square as n is the number per unit length. काय है? Number of per unit length. Inductance can be written as a product of permeability constant mu0 and a quantity with dimension of length. This implies that mu0 is expressed as mu0 बरोबर काय होतं आपल्याला h/m सांगता येतं. त्याच्यानंतर इंडक्टन्स इन सिरीज अँड पॅरलल. in series and parallel. Now, several inductances can be connected. Several inductances can be connected in series or in parallel. Then the total inductance is determined as. In a series combination, total inductance. काय सांगता येतं? L total is equal to L1 plus L2 plus L3 plus on. This is the series combination of inductance मिळालं. आणि in parallel combination बघा. In parallel combination total inductance L बघा 1 by L total is equal to 1 by L1 plus 1 by L2 plus 1 by L3 plus on. This is the कशामध्ये मिळालं आपल्याला पॅरलल कॉम्बिनेशन. म्हणजे कसं याच्यावर आपल्याला काय सांगता येतं? इंडक्टन्स ऍक्ट्स ॲज ए वन टाइप ऑफ रेजिस्टन्स. काय आहे? इंडक्टन्स म्हणजे काय आहे? एक प्रकारचं आपल्याकडे काय आहे? रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स कार्य आणि याचं कार्य सारखंच आहे. आता एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. बघा आता as a change in magnetic flux in a coil induced EMF which opposes the change in magnetic flux. आपल्याला माहित आहे E is equal to minus d phi by dt. म्हणजेच चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इंड्युस्ड EMF निर्माण करतं. या दोन्ही मध्ये कसं आहे? अपोजिटली डिरेक्टेड आहेत. म्हणजे दोन्ही एकमेकाला अपोजिट आहेत. म्हणून आपण निगेटिव्ह साइन सांगितलं. दिस इज द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे किंवा फॅराडेज लॉ आहे किंवा लेन्झ लॉ. याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे. म्हणजेच काय होतं? चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स यूज काय म्हणतात आपल्याला? induced EMF which opposes the change and hence the energy has to be spent to overcome to build up the magnetic field. त्याच्यावर मात करण्यासाठी आपलं काय करतं? एनर्जी स्पेंड होते. This energy may be recovered as the heat in resistance. आता काय आहे? एनर्जी स्टोअर्ड म्हणजे काय आहे? आता चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स काय मिळतं आपल्याला? इंड्युस्ड EMF मिळतं आणि त्याच्यावर मात करण्यासाठी काय करावं लागतं? एनर्जी स्पेंड करावं लागतं. म्हणजेच दिस एनर्जी मे रिकवर्ड ऍज हीट इन द रेजिस्टन्स. रेजिस्टन्स मध्ये
जशा प्रकारची हिट निर्माण होते तसं एनर्जी आपल्याला त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला एनर्जी स्पेंड करावी लागते. धिस फॅक्ट गिव्स द लॉजिकल कॉन्सेप्ट ऑफ द एनर्जी बिंग स्टोअर्ड इन द मॅग्नेटिक फील्ड. फ्रॉम इक्वेशन E इज इक्वल टू आपल्याला काय सांगता येतं, E इज इक्वल टू मायनस L di by dt. The work done in moving a charge dq against this EMF. Work done काय मिळतं, is equal to minus E dq is equal to L di by dt into dq. आणि इथं आपल्याला काय सांगता येतं, L di dq by dt रेट ऑफ चेंज ऑफ चार्जला आपण काय म्हणतो, करंट म्हणतो. म्हणजे इथं आपल्याला काय मिळाला, Li di. दिस इज द रेट ऑफ चेंज ऑफ करंट आहे, ज्याला आपण करंट म्हणतो. रेट ऑफ चेंज ऑफ चार्जला आपण करंट म्हणतो. आणि इथं आपल्याला काय मिळालं, देअरफॉर टोटल वर्क डन काय मिळालं, W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dw. बरोबर, dw काय आहे, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 Li di. पुन्हा I di चं इंटिग्रेशन काय होतं, I स्क्वेअर बाय 2. म्हणजे इथं काय मिळाला, 1/2 Li स्क्वेअर. म्हणजे दिस इज द एनर्जी मिळालेली आहे. दिस इज द एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. काय आहे, दिस इज द एनर्जी स्टोअर्ड इन द मॅग्नेटिक फील्ड अँड इज अनालॉगस टू द एनर्जी स्टोअर्ड इन द इलेक्ट्रिक फील्ड. बघा दोन्ही कसं आहे, इन मॅग्नेटिक फील्ड एनर्जी स्टोअर्ड काय असेल, UB is equal to 1/2 Li square. In electric field, एनर्जी स्टोअर्ड काय मिळेल आपल्याला, एनर्जी स्टोअर्ड. बरोबर, काय आहे, UE इज इक्वल टू QE स्क्वेअर बाय 2C किंवा CB स्क्वेअर बाय 2 आहे, किंवा 1/2 CV square. This is the energy stored in electric field and this is the energy stored in magnetic field. या दोन्ही मध्ये जर पाहिलं तर in magnetic field and is analogous to the energy stored in the electric field. In a capacitor given above, it can be shown that this energy stored up in magnetic field per unit volume काय है, एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॅल्यूम. बरोबर आपल्याला काय सांगते, कम्स आउट टू बी 1/2 μ0 b मिळेल. काय मिळेल, μ0 b joules, which parallels to the 1/2 काय आता epsilon 0 E स्क्वेअर. आता हे मॅग्नेटिक फील्ड आहे आणि हे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आहे. इन अन इलेक्ट्रिक फील्ड E1 μ0 and epsilon 0. E μ0 and epsilon 0 being the permittivity of free space. अशा प्रकारे आपण इंडक्टन्स इन सिरीज अँड पॅरलल एज वेल एज एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड पाहिलेलं आहे. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूत.